अर्णव गोस्वामी जी की गिरफ्तारी आज जिस प्रकार से हुई है, घर में घुसकर उनको एक दूसरे से कोई बड़ा क्रिमिनल होता है उसको जिस प्रकार से खींच कर लेकर जाना होता है, ये घटना जो है इसका हम निषेध करते हैं। अर्णव गोस्वामी जी सरकार के खिलाफ आवाज़ उठाते हैं, अलग अलग गंभीर इश्यूज उठाते हैं, तो इसको कोई कर नहीं सकते। तो 3 साल पहले जो केस जो फाइल बंद हुई थी उसको एक बार फिर से ओपन किया गया है। और जिस प्रकार से गत कुछ दिनों में पत्रकारों का और सामान्य व्यक्ति का आवाज़ दबाने का प्रयत्न चल रहा है, यह इमरजेंसी की याद दिलाता है। इमरजेंसी में भी इंदिरा गांधी जी ने इस प्रकार से किया, लोगों का आवाज़ दबाया, आखिर में इंदिरा गांधी जी को चुनाव में परास्त होना पड़ा। तो हम इस सरकार को चेतावनी देना चाहते हैं। आज पूरे महाराष्ट्र में जगह जगह पर प्रदर्शन चल रहे हैं और अर्णव जी की रिहाई होने तक हम निषेध के रूप में एक काली टोपी या काला गमछा या जिससे निषेध व्यक्त होगा, ऐसी सारे चीज़ें महाराष्ट्र के कार्यकर्ता भी करेंगे। और आपके माध्यम से जनता को भी मैं अपील कर रहा हूँ कि यह ठोकशाही के खिलाफ हमने अपना अपना निषेध व्यक्त करना चाहिए। सिर्फ अपनी स्तुति करने वाले लोग इनको चाहिए, इन पर टीका करने वाला कोई लोग कोई इस पर चलता नहीं। दूसरा विषय जो है वो बम्बई के मेट्रो वाला है, कांजूर के लैंड को लेकर। उसमें महसूल मंत्री के नाते वो लैंड महाराष्ट्र के ऐसा डिसीजन मैंने नहीं दिया था, विभागीय आयुक्त के निर्णय को मैंने कंफर्म किया था, लेकिन उसके खिलाफ केंद्र सरकार कोर्ट में गई है। उसका निर्णय लगने तक ये स्वाभाविक रूप से केंद्र की लैंड है, लेकिन मैं वो केंद्र की है कि स्टेट के इसके डिबेट में नहीं जाता। ये जो सॉल्ट पैन है उसको समाप्त करके नॉर्मल लैंड करने में 2 साल लगेगा, बड़ा खर्चा लगेगा, और उससे पर्यावरण को भी धोखा है। तो इस प्रकार से जब आप आरए की लैंड के बारे में पर्यावरण का इशू उठाते हो, तो वही इशू ये कंजूर के सॉल्ट पैन के बारे में भी है। और इसमें जो खर्चा बढ़ने वाला है कौन बेयर करने वाला है? ये ट्राई पार्टी एग्रीमेंट है जिसमें ये लिखा है कि जो बढ़ता हुआ खर्चा है वो स्टेट गवर्नमेंट ने बेयर करना है। तो स्टेट गवर्नमेंट कहाँ से बेयर करेंगी? और स्टेट गवर्नमेंट किससे वसूल करेंगी? तो पैसेंजर से ही वसूल करेंगी। तो ये कंजूर वाला विषय। और तीसरा महत्व का विषय कि किसानों की बड़ी हालत है। सोयाबीन खत्म हुआ, कपास खत्म हुई, तो कोई राहत सरकार दे नहीं रही है। तो आने वाले दिनों में किसानों के मुद्दों को लेकर हम रास्ते पे उतरेंगे और सरकार को आने वाले नागपुर अधिवेशन में किसानों को मदद करने के लिए बाध्य करेंगे। इलेक्ट्रिसिटी बिल का भी बड़ा इशू है। जो बिल नॉर्मली 1100 रुपये आता था वो 6-6 हज़ार आया है, बड़े बड़े बिल आए हैं। और बार बार सिर्फ घोषणाएं चल रही है कि इसमें हम राहत देंगे, इसमें हम राहत देंगे। काय की राहत? कुछ व्यवहार में तो कुछ दिख नहीं रहा। तो ऐसे सारे विषय ये अर्णव विषय में पीछे पड़े हैं। तो कोरोना हो या किसानों के प्रश्न हो, उन पर भी हम तगड़ा संघर्ष करेंगे। समीर ठक्कर के संबंध में क्या आपकी राय है? समीर ठक्कर के साथ जिस तरीके से व्यवहार किया जा रहा है, नहीं, वही मैं बोल रहा हूँ कि जो अपने खिलाफ बोलेगा उसको पाँव के नीचे लो। ये जो दादागिरी चल रही है ये सभी के लिए खतरे की घंटा है। तो समीर ठक्कर ने सोशल मीडिया पर लिखा, तो उसको आतंकवादी के रूप में जिस प्रकार से रास्ते से घुमाया गया, तो उससे यह स्पष्ट होता है कि यहाँ हर एक ने उनकी स्तुति करनी है, किसी ने उनके खिलाफ बोलना नहीं है। कोई अर्णव गोस्वामी काय आमचा कार्यकर्ता नाही आणि आमचा काही पोपट बिपट नाही। पोपट तुम्हीच पाळता, आम्ही पोपट बिपट पाळत नाही। आम्ही अतिशय खंबीर लोक आहोत, दुसऱ्याच्या जीवावर राजकारण करत नाही। पण आम्हाला कोर्टात कधी बोलवलं नाही आणि ही केस का बंद केली आम्हाला कळलं नाही। त्यामुळे आता ही जी ओपन केलेली आहे, कारवाई झाली आहे ती योग्य आहे आणि महाराष्ट्र जनतेने आम्हाला सहकार्य करावं। तुम्ही जसं अर्णव सोबत आहात म्हणजे भाजप, तसंच त्या फॅमिली सोबत आहात का? असं आहे की कुठलाही अन्याय अत्याचार भारतीय जनता पार्टी सहनच करणार नाही। राजकारण नको इतकंच आमचं म्हणणं आहे। तुम्ही अर्धच सांगताय, तुम्ही अर्धच नाही असं नाही सांगणार। त्यांचं वक्तव्य असंही आहे
की आम्हाला जर न्याय द्यायचा होता तर तो आधी द्यायला पाहिजे होता. या कारण सरकारने दिलं नसेल त्यांचं म्हणणं. बरोबर ना, त्या सरकारने दिलं नाही तर ह्या सरकारने सुद्धा आपल्या राजकारणाचा भाग म्हणून अर्णवना अटक केलेली आहे. आम्हाला न्याय द्यायचा होता आधीच द्यायला पाहिजे होता असंही म्हटलेलं आहे. असं नाही बोलले दादा, असं नाही बोलले. याला जोडून एक प्रश्न आहे. हो, त्यांनी असं म्हटलं आहे की आतापर्यंत कारवाई झाली नव्हती, आता कारवाई झाली, मी पोलिसांचे आभार मानतो, महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानतो. पण त्याच्यामध्ये त्यांनी हेही वाक्य म्हटलं की ही कारवाई जर करायची, ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही कारवाई केली, कारवाई करायची होती तर तुमचं गव्हर्नमेंट 11 महिन्यात ते आधी पण करतात असंही म्हटलं. पण आम्ही कोणी केलेल्या अन्यायाचं समर्थन करणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की ते तुमच्यावर आरोप करतात, थोडे आक्रस्ताळेपणे आरोप करतात, याच्यावर तुम्ही काय करायचं ते करा. तिसऱ्याच ठिकाणी म्हणजे, आणि हे बघा, तुम्ही पत्रकारांनी, मी तुम्हाला नम्र विनंती करतो की शेवटी ज्या प्रकारे ABP माझाच्या वार्ताहराचं झालं, आता अर्णवचं झालं, या किंवा आता सोशल मीडियावर काम करणाऱ्या ठक्करच्या बाबतीत झालं, हां समीर ठक्करचं झालं, या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सगळे जात्यामध्ये आहेत आणि तुम्ही सगळे सुपामध्ये आहात. आणि तुम्ही हे गृहीत धरा, म्हणजे आज तुम्ही काय करायचं आहात, तुम्हाला स्वातंत्र्य, आम्ही या महाविकास आघाडीसारखं तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेणारे नाही आहोत, तुमचं स्वातंत्र्य आहे. पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या सगळ्या विषयामध्ये ही धोक्याची घंटा आहे असं आपण मानलं नाही तर मोठा अन्याय. कोणाला? माझं का म्हणणं तुम्ही समजून घ्या की अर्णव गोस्वामींच्या बाबतीतल्या केसमध्ये समजा 2 वर्षापूर्वी फाईल क्लोज झाली, नातेवाईकांचं म्हणणं फाईल क्लोज झाली, ती सायंटिफिकल नाही झाली वगैरे, सगळं भागवेगळा. परंतु ज्या प्रकारे त्यांच्या सरकारच्या विरोधी बोलण्यामुळे कुठली तरी संधीच शोधत होतं सरकार, आणि त्यातून कारवाई झाली. आणि ज्या प्रकार आज ती जी क्लिप येते त्याचं समर्थन करणार का? एका एवढ्या मोठ्या TV चॅनलच्या मालकाला, संपादकाला तुम्ही फरफटत नेता आहे. तो विनंती करतो की माझ्या आईची औषधं देऊन मग निघूया, तर ते ऐकलं जात नाही, इतका फौसफाटा नेला जातो. हे तुम्ही समर्थन करणार असेल तर आम्ही भारतामध्ये गेल्या 2-3 वर्षांमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली या ठिकाणी अनेक पत्रकारांना अटक झाली केवळ त्या तिथल्या सत्ताधीशांना चॅलेंज केल्यामुळे. याच्या विरोधात इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट या 2 संघटनांनी मोदींना पत्र लिहिलं आणि त्यांनी म्हटलं की थांबा. तर बीजेपीच्या राज्यांमध्ये ज्यावेळेला पत्रकारांवर अत्याचार होतात त्यावेळेला तुम्ही कुठे असतात, त्यावेळेला तुम्ही काय करता? त्या सर्व ठिकाणी आम्ही जी आवश्यक असणारी निदर्शनं असतील, आपला निषेध व्यक्त कर. काही झालं नाही तर तुम्ही म्हणणार, मग आजही काही झालं नाही असं अनेक जण म्हणतात. हे बघा, पत्रकार असू देत किंवा एखादी महिला असू देत किंवा आता ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय असू देत, त्यांच्यावरच्या अन्यायाच्या विरुद्ध सगळ्यांनीच उतरलं पाहिजे. त्याच्यात राजकारण करण्याची आवश्यकता नाही. आणि त्या वेळेला मला सांगा की मी एक आता मोठी यादी आणलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या महिलांवरच्या अन्यायाच्या बाबतीत उत्तर प्रदेशने काय केलं, आणि आता तुम्ही विचारा उत्तर महाराष्ट्राला त्यांनी काय केलं. असं एक मोठं, आता मला एका अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये काम करणाऱ्या संघटनेने एक मोठी यादी दिली की मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीमधल्या महिलांवर उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या अन्यायात त्यांनी कशा क्विक ॲक्शन घेतली. आणि महाराष्ट्रात ते कोणी BJPचं नाही, कोणतरी ॲक्टिव्हिस्ट मी खाली उतरत असताना आला. त्याच्यामुळे हा अन्याय अत्याचाराचा विषय कुठल्या पक्षाशी जोडलेला नाही, त्याच्याविरुद्ध सगळ्यांनीच उतरलं पाहिजे आणि आम्ही सगळ्या विषयात उतरतो. नाईक कुटुंबाच्या नाही, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू. पण आज ज्या प्रकाराने अर्णवजींची गिरफ्तारी झालेली आहे ती निषेध आहे. अमित शहाजींनी आज केलेल्या आणीबाणीची आठवण करून दिलेली आहे, काय सांगते? मग मी पण आज दिवसभरात तेच बोलतोय ना, आत्ताही बोललो की आत्ताही मी मांडलं की इंदिरा गांधींनी जसं 19 महिने आणीबाणी आणली तशी आणीबाणीची स्थिती महाराष्ट्रात निर्माण व्हायला लागली आहे. की कोणी सोशल मीडियावर बोललं की उचल त्याला आणि आतंकवाद्यांसारखं त्याला दंडाला दोऱ्या बांधून कोर्टात न्या, मग कोणी तुमचं प्रकरण काढलं की त्याला अटक करा, ते ABP माझावाल्यांना परप्रांतातल्या ट्रेनवरून आत टाका. आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. दादा, हे आज आपण बोलतोय, काल सुप्रिया सुळे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना हेच म्हटलं होतं की केंद्र सरकार आणीबाणी लादण्यासाठी आमच्या प्रयत्न करत. केंद्र सरकार आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण करते असं जर त्यांना वाटत असेल
तर त्यांनी त्याविरुद्ध संघर्ष करावा. आम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची स्थिती निर्माण झाली ती भयावह असं वाटतं. रोज 4 किमान सरासरी महिलांवर आणि लहान मुलींवर अन्याय होत आहेत. मतिमंद मुलींवर अन्याय होत आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या कारवाई नाहीत. तर ही भीषण स्थिती जी आहे ती आणि त्याच्यावर बोललं की अशा प्रकारचे ॲक्शन होत आहेत. सोशल मीडियावर काही लिहिलं त्याला सगळ्या प्रकारचं टॉर्चरिंग होत आहे. या सुप्रीम कोर्टामध्ये आता त्या ठक्करची केस गेली तर 6 तारीख मिळाली होती तर ती बरोबर दिल्लीत जाऊन 16 तारीख करण्याचा प्रयत्न चालला आहे. हे कशात बसतं? नहीं, समीर ठक्कर का कोई बीजेपी का संबंध नहीं, लेकिन समीर ठक्कर का भी संबंध नहीं, अर्णव जी का भी संबंध नहीं, आपका भी संबंध नहीं. लेकिन आपके बारे में कुछ अन्याय होगा तो हमने झगड़ना चाहिए कि नहीं चाहिए? अन्यायावरती प्रश्न आहे. नागपुरात एका पत्रकाराच्या वडिलांची हत्या करण्यात आली एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरच्या चुकीमुळे. त्यांची रिपोर्ट पोस्टमॉर्टम करण्यात आली. 7 ते 8 दिवस झाले मात्र अजूनपर्यंत रिपोर्ट आलेली नाही. मला इथे पाठिंबा शासनाचा पाठिंबा आहे का? कारण की खासगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम झालेलं आहे. त्यामुळे अजूनपर्यंत ती रिपोर्ट आली नाही. यावर काय सांगणार? मला येताना हा विषय कळला. मी लगेच संदीप जोशींशी बोललो की मला 3 दिवसात या विषयामधला रिपोर्ट पाहिजे. मलाही विषय नवीन आहे. संदीपला मी हा आदेश दिला आहे आणि 3 दिवसात मला मी स्वतः याचा फॉलोअप घेतो की काय नेमकी घटना घडली, कोण दोषी आहेत. आणि त्यामुळे जसं मी त्यांना म्हटलं की तुमच्यावर अन्याय झाल्यानंतर सुद्धा मला रस्त्यावर उतरलं पाहिजे, तसं हा विषय तर पत्रकाराच्या मला वाटतं त्या पत्रकाराच्या वडिलांचा विषय आहे. मी थोडं समजावून घेतलं आणि संदीप आहे. नागपूरची उमेदवारी केव्हा द्यायला? काय झालं की पदवीधरची निवडणूक लॉजिकली मार्चमध्ये होईल असं वाटलं आणि अचानक डिक्लेअर झाली. म्हणून आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात खासदार गिरीश बापट गेले आहेत आणि आपण एक पिटिशन सबमिट करतो आहे की बाबा हा अन्याय आहे. कारण पहिली यादी पब्लिश करायची असते आणि 45 दिवसाचा प्रोग्राम द्यायचा असतो आणि केवळ 25 दिवसाचा दिला आहे. त्यामुळे एकदम अनएक्सपेक्टेड ते येऊन कोसळले. तर आता आम्ही आज उद्या असं 2 दिवसात करू. तसं शिवाजी काढलेले आपलेच शिवाजी कर्डे लीडिंग हां असं आहे की कर्डिले तर आमदार होते. सर्वसामान्य माणूससुद्धा सध्या इतका संत्रस्त झालेला आहे. मी तुम्हाला विनंती करेन आणि आवश्यकता असतील तेवढे रिसोर्सेस उपलब्ध करून देईन. तुम्ही जर 1000-1500 लोकांचा सर्वे करून प्रामाणिक रिपोर्ट मला द्या. लोक हैराण झाले आणि त्यामुळे असं लोक म्हणतात की बा हे सरकार जाईल, नवीन सरकार येईल, हे सरकार गेलं पाहिजे, नवीन सरकार आलं पाहिजे. कर्डिले तर एक आमदार होते. ज्या प्रकाराने विरोधी मंडळींना अडचणीत आणणं, त्रास देणं चालू आहे त्याच्यातून कर्डिलेंनी त्यांचं मत व्यक्त केलं. पण असं माझं काही मत नाही. एकच वेळ कांजूर मार्गाची जमीन ही राज्य सरकारची आहे असं एकनाथ शिंदे काल रात्री म्हणाले आणि त्याच्यात त्यांनी बोलताना असे म्हणाले की 2018ला तुमच्यासमोर जो आला होता तेव्हा ही जमीन मी त्याच्यावर मांडलं. पुन्हा मांडू का? मी त्याच्यावर मांडलं की हे मला मान्यच आहे की 1934 साली ज्या वेळेला केंद्राचे अधिकार कुठले, राज्याचे अधिकार कुठले, सामायिक कुठले, म्हणजे त्यावेळेला स्वातंत्र्य मिळायचंही होतं. तर त्यावेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंटने या डिस्ट्रीब्युशन ऑफ एका अर्थाने वर्क किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टीज किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ राईट्स याच्यामध्ये मिठागर हे केंद्राकडे टाकलं की हे त्यांची मालकी पण केंद्राची आणि याचं उत्पन्न पण केंद्राचं. पण बरोबरीने त्याच वेळेला असं झालं की जर याचा उपयोग नाही झाला तर ती स्टेट गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी समजली जावी. यावर अनेक केसेस 80पासून चालल्या आणि माझ्या खालची ऑथॉरिटी विभागीय आयुक्ताने निर्णय दिला होता की ह्या सरकारच्या आहेत. माझ्या पुढे अपील झालं. मी पण असा निर्णय दिला की ह्या सरकारच्या आहेत. पण त्याविरुद्ध मिठागर आयुक्त म्हणजे केंद्र हे कोर्टात गेलं आहे. क्रमांक 1. क्रमांक 2 म्हणजे त्या जागेवर बाफना नावाचे एक आमदार होते, त्यांच्या मुलाने अधिकार सांगितला आहे आणि त्यावर हायकोर्टाने 97 साली स्टे दिलेला उठतच नाही आहे. 15 साली याच जागेवर कारशेडसाठी ज्यावेळेला प्रस्ताव होता आणि देवेंद्रजींनी विनंती केली कोर्टाला, कोर्ट म्हणाले की तुम्ही पैसे भरा आणि मग त्या जागेचा अधिकार सांगा. त्यामुळे ते लिटिगेशन संपलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्या जागेवर 2 कारणाने मिठागर आयुक्त अपिलात गेलेले आहे आणि बाफनांची केस पेंडिंग आहे. त्यामुळे तिथे कोणाला काही करताच येणार नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा पर्यावरणाचा आहे की मिठागरं नष्ट करून तुम्ही पर्यावरणाला धोका निर्माण करत नाही आहेत का? आणि मिठागरं नष्ट करायला 2-2, 3-3 वर्ष लागतात. एवढा काळ तुम्ही प्रोजेक्ट लांबवणार आहात का? आणि त्याची कॉस्ट भर आणून टाकायला लागेल ना. तिथे त्याची कॉस्ट ही कशात बसेल? कोरोनाचं संकट संपलेलं नाही. कोणाचं?
कोरोनाचं हो. तर मी म्हटलं ना की ह्या नवनवीन विषयांमुळे शेतकरी नाही मी ते तुमचाच मुद्द्याशी सहमती वर्षवतो आहे की अशा नवनवीन विषयांमुळे कोरोना शेतकरी हे सगळे विषय मागे पडतात. दादा आपल्याला नाही अजून पूर्वी राज्याचे नेते आहात, तुमचे आमदार जे आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना पाहून कार्यकर्ते त्यांच्याप्रमाणे वागतात, मात्र आपणच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून फिरत नाही, सोशल डिस्टन्सिंग. आता मी विचारून घेतलं. आता ठीक आहे, पण एरवी पण आपल्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहे, फोटोग्राफ्स आहे, हे योग्य आहे का? नाही, हे अयोग्य आहे आणि नॉट बिकॉज ऑफ कायदा, पण आरोग्याची काळजी म्हणून या गोष्टी करायलाच लागतील. त्यामुळे काल मोठ्या प्रमाणावर एअरपोर्टवर हा प्रकार झाला. बाकी आता काल आणि आज आमच्या बैठका जर त्या बघितल्यात तर बैठका सुरू असतानाही सगळे मास्क लावून बसलेले आहेत, पण काल एअरपोर्टवरती गर्दी झाली आणि मी त्याची समज सगळ्यांना दिलेली आहे. चला दादा एक मिनिट. आपण सगळेजण या संपूर्ण प्रकरणाला एक इमर्जन्सीच्या दृष्टीने पाहताय आणि माझी परिस्थिती असं नॉट ओनली अर्णव, इट इज सिरीज ऑफ इन्सिडेंट्स. तर एकंदरीतच जर का बघितलं आपण कुलकर्णीचा विषय सुद्धा समोर घेतला, एकंदरीत जर बघितलं तर गेल्या काळामध्ये अशा 50 तरी घटना महाराष्ट्रात घडल्या असतील. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक असतील, पण सोशल मीडिया किंवा पत्रकारितेतली ही मंडळी आहे. मागच्या आणीबाणीशी सतत कम्पेअर करत असताना तेव्हा कोर्टात गेल्यानंतरच न्याय मिळाला होता. आता भाजपकडून कोर्टात काही जाणार आहे का एकंदरीत सगळ्या केसेस? या सगळ्या विषयामध्ये कोर्टात जाण्याचा नक्की विचार करू, परंतु आम्ही जवळजवळ आता हे सरकार बहिरं झाल्यामुळे आणि आंधळं झाल्यामुळे सगळेच विषय कोर्टातून जिंकतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या बाबतीत त्याने निर्णय केला की ग्रामपंचायतीची कालावधी संपल्यानंतर सरकार ठरवेल तो सरपंच. आम्ही कोर्टातून ते खारिज करून घेतलं आणि कोर्टाने ठोकलं की तुम्हाला सरकारी माणूसच सरपंच करायला लागेल नवीन निवडणुका होईपर्यंत. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला मिळणारा केंद्राचा पैसा जो आहे त्याच्यामध्ये असमान डिस्ट्रीब्युशन झालं, कोर्टाने ठोकलं, असं करता येणार नाही. तर अशा सगळ्याच विषयात जातो, अशा काही अन्यायांच्या विषयात सुद्धा जायला पाहिजे. दादा एक मिनिट. दसरा मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी नारायण राणे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन खूप गंभीर आरोप केले होते. अर्णबची अटक असेल किंवा इतर जो गदारोळ असेल, आपल्याला काय वाटतं आदित्य ठाकरेला वाचवण्यासाठी हे सरकार हे सगळे प्रकार करत आहे? नाही, असा मी जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर माझं विश्लेषण केलं की बा हे सगळं आणीबाणीच्या दिशेने चाललं आहे आणि हम करे सो कायदा, ठोकशाही, कायदा कानून म्हणजे हे सगळं केंद्राचे मिठागर वगैरे वो हमको मालूम नाही, वो हमारी आहे, असं ठोकशाही चाललं आहे. यावर मी बोललो. कोणाला वाचवण्यासाठी काय चाललं आहे की नाही माहीत नाही. तुम्हाला म्हणजे तुम्ही शोध पत्रकारिता करणाऱ्यांना जास्त माहिती. आरोप केले आहेत अभिमन्यू पवार यांनी अमिताभ बच्चनच्या विरोधात त्यांनी ती FIR मागे घेतली आणि दिलगिरी पण व्यक्त केली.